दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांच्या कारभारासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आलेल्या तक्रार अर्जावरून सुरू झालेल्या वादाला आता नवा ट्विस्ट मिळालाय। तक्रार अर्जामध्ये 8 व्यक्तींची नावं आणि सह्या त्यांच्या संमतीशिवाय वापरण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता। या प्रकरणी संबंधितांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर आता थेट अमरावती जिल्हा सहनिबंधक कार्यालयातही आपली भूमिका मांडण्यात आली आहे। 20 जुलै 2026 रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांच्या कारभारासंदर्भात विभागीय सहनिबंधक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज सादर करण्यात आला होता। मात्र संबंधित 8 व्यक्तींनी सदर तक्रारींशी आपला कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं। तक्रार अर्जातील मजकुराची आपल्याला कोणतीही माहिती नसून आपल्या नावासमोर करण्यात आलेल्या सह्या आपल्याच नसल्याचा दावा त्यांनी केलाय। यानंतर संबंधित व्यक्तींनी दर्यापूरच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करून कथित बनावट सह्या आणि नावांच्या गैरवापराची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। दरम्यान 10 ऑगस्ट रोजी अमरावती जिल्हा सहनिबंधक कार्यालयात या प्रकरणासंदर्भात चौकशी झाली। यावेळी अंकुश कावडकर, पत्रकार विक्की उर्फ किरण होले आणि सूरज देशमुख यांनी आपली बाजू मांडली। सदर तक्रार पोस्टाच्या माध्यमातून करण्यात आल्याचं समोर आल्यानं ही तक्रार नेमकी कोणी केली, संबंधित व्यक्ती कोण आहे आणि तक्रार अर्जावर संबंधित 8 व्यक्तींची नावं आणि सह्या कशा वापरण्यात आल्यात याचा शोध घेण्याची मागणी करण्यात आली आहे। संबंधित व्यक्तीचा लवकरात लवकर शोध घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। तसंच या प्रकरणात योग्य ती कारवाई न झाल्यास 15 ऑगस्ट रोजी सहाय्यक निबंधक कार्यालय दर्यापूर येथे उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे। या नव्या घडामोडीमुळे प्रकरणाला वेगळं वळण मिळालं असून तक्रार अर्जामागे नेमकं कोण आहे याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे। तसंच या प्रकरणासंदर्भात पोस्ट ऑफिस कार्यालय अमरावती या ठिकाणी तक्रार दाखल केली असून तेथील शेजारी असलेल्या दुकानाची सीसीटीव्ही फुटेजची मागणी सुद्धा यावेळी तक्रारदारांकडून करण्यात आलेली आहे। त्यामुळे लवकरच या प्रकरणातील मुख्य सूत्रधार हाती लागणार असल्याचं सुद्धा बोललं जात आहे। त्यांना सुद्धा सांगितलं की हा जो कोणी व्यक्ती असेल त्यांच्यावर तुम्ही सुद्धा तक्रार द्या पोलीस स्टेशनला, तुम्ही सुद्धा एफआयआर दाखल करायची प्रोसिजर करा आणि आम्ही सुद्धा पोलिसांना तक्रार दिली आहे आणि यांच्याकडे आम्ही सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली। सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली असता ह्या प्रकरणात एक नवीनच आता गूढ सापडलं। ते असं सापडलं की हे जे तक्रार आली हे सदर तक्रार पोस्टामधून आली, बाय पोस्ट आली आणि पोस्ट कुठलं तर अमरावतीतलं जे मेन पोस्ट आहे श्याम चौकातलं, तिथून त्या संबंधित व्यक्तींनी बाय पोस्ट तक्रार टाकली आणि ती तक्रार इथं आली। आता आमचं समोरचं पाऊल असं असेल की आम्ही तिथल्या पोस्टात जाऊ आणि पोस्टाची सीसीटीव्ही चेक करू आणि एवढं झाल्यावरही जर समोरचा चेहरा समोरचा नाही सापडला तर आम्ही येत्या 15 तारखेला 15 ऑगस्टला या संदर्भात आंदोलन करू। सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास।